ग्रॅव्हिटेशन चॅप्टर्सच्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. टॉपिक आहे न्यूमेरिकल्स ऑन न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये स्टडी करण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला विशेष करून शिकलो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. F इज इक्वल टू कैपिटल G m1 m2 upon r square. Value of G is a universal gravitational constant, that is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter per kilogram square. Universal constant. M1 and M2 are the masses of bodies and r is a distance between two masses. In today's lecture we discussing some numericals on Newton's law of gravitation. वास्तविक या एक्झाम्पल्स मध्ये जे व्हॅल्यूज असतात त्या खूप मोठ्या मोठ्या असतात. काही वेळेला तो गुणाकार भागाकार तुमच्यासाठी थोडासा टिपिकल होऊ शकतो, कठीण होऊ शकतो. म्हणजे याच्यात टेंटेटिव्ह आन्सर काढणं किंवा मग खूप गुणाकार करावे लागेल, भागाकार पण करावा लागेल, थोडासा वेळ खाऊपणा पण असेल. म्हणजे याच्यात असं लक्ष देतं की एक तर मग कॅल्क्युलेटर्स किंवा मग लॉग टेबल. लॉग टेबल 11th आणि 12th स्टँडर्डला आपण यूज करतो. आम्हीच्या काळात ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला आम्हाला लॉग टेबल 9वीतच शिकवलं जायचं. आणि आत्ताही असं वाटतं की हे एक्झाम्पल्स पाहता की लॉग टेबल हे कदाचित 9वीला शिकवलं गेलं पाहिजे, जेणेकरून जे काही एक्झाम्पल्स आहेत ते लॉग टेबलवरून सॉल्व करता येतील आणि ते इझी पण होतील असं वाटतं. परंतु आपण बघूया की कशा पद्धतीने हे न्यूमेरिकल्स आपण विचारात घेणार. याच्यामध्ये मास ऑफ अर्थ, पहिल्या एक्झाम्पलमध्ये मास ऑफ अर्थ दिलेला आहे 6 into 10⁻24 किलोग्रॅम. मास ऑफ मून दिलेला आहे 7.4 into 10⁻22 किलोग्रॅम. डिस्टन्स बिटवीन द सन अँड मास अँड मून ते पण दिलं आहे 3.84 into 10⁻5 किलोग्रॅम. आणि आपल्याला दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायला लावलाय. कोणामधला? मून आणि अर्थ मधला. सिंपल आहे. कसं काढणार? हाच फॉर्म्युला वापरणार. ग्रॅव्हिटेशन क्वेश्चन नंबर 1. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मास अँड मून अँड अर्थ. देअरफॉर G is 6.67 into 10⁻⁻11. Mass of Earth 6 into 10⁻24 kilogram. Mass of Moon 7.4 into 10⁻22. Upon distance between the Moon and Earth, that is 3.84 into 10⁻5 bracket square. Right? Therefore 6.67 into 6 into 7.4 upon 3.84 bracket square into 10 ची ऑर्डर आपण इथे काढणार. स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻10 10⁻10. 22 minus 11 means 11. 11 plus 24 means 35. 10⁻35 minus 10 10⁻25. Understand? 22 minus 11, that is 11. 11 plus 24, 11 plus 24 35, right? And then 10⁻10 goes to numerator, it is minus. 10⁻35 minus 10, that is 25. Then solve it. Understand? 6.67 into 6, 7.4,
take the multiplication of these three quantities, then square of 3.84, divide, and then you got the answer, that is 2 into 10 raised to 20 Newton. That is the force of attraction between the moon and earth. इथे कसं आहे ना की या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की 10⁻20 कसं आलं सर, तर आपण डेसिमल पॉइंट्स डिजिटमध्ये व्हेरी करतो, त्याप्रमाणे पॉवर फॅक्टर्स त्या ठिकाणी चेंज होतात, त्याप्रमाणे ते 10⁻20 येऊ शकतं. राईट. हे सगळे कॅल्क्युलेशन्स कसं आहे की सगळं मल्टिप्लाय करा, 3.84चा स्क्वेअर करा, हे सगळं करायला लॉग टेबलने खूप इझी होतं. तर त्याचाही विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे सिलेबसमध्ये की 9th स्टँडर्डला काही एखादं चॅप्टर लॉग टेबलचं टाकलं पाहिजे, जेणेकरून ते 10th स्टँडर्ड म्हणजे पुढेच कंटिन्यू सगळ्या विद्यार्थ्यांना ते उपयोगी येणार. राईट. तर या ठिकाणी पुढचं आपण एक्झाम्पल घेऊ. मास ऑफ अर्थ दिलाय, डिस्टन्स बिटवीन द सन अँड अर्थ पण दिलाय, त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण दिलाय आणि मास ऑफ सन काढायचं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल क्वेश्चन नंबर 2चं सोल्युशन ऑफ द क्वेश्चन नंबर 2. Listen. Question number 2. F is equal to, that is universal gravitational constant, mass of earth into mass of sun upon distance between sun and earth. Gravitational force is given, we can calculate the mass of sun, therefore mass of sun is equal to Fr square upon G into me. G universal gravitational constant, mass of earth. The force of attraction between the earth and sun 3.5 into 10⁻22. Distance between the sun and earth, that is 1.5 into 10⁻11 bracket square, 6.67 into 10⁻11, and mass of earth 6 into 10⁻24 kilogram. That is, you can find out with the help of this calculation, right? Therefore 3.5 into 1.5 square upon 6.67 into 6 into power factor 22, that is 44. 24 minus 11, 24 minus 11, 4 minus 1 3, 2 minus 1 1, that is 13, means 44 minus 13. 24 minus 11, that is 13, goes to numerator, that is minus 44. 22 plus 22, 44 minus 13. Therefore 3.5 into square of 1.5 is 2.25 upon multiply this 7 into 6, 42, 4 0, again 4, that is 40.02 into 10⁻, that is 1, that is 31. Understand? Then you calculate this, you got the answer 1.96 into 10⁻30 kilogram. You move the decimal point, its decimal point places, at that time the power factor of 10 will be changed. आपण जर डेसिमल पॉइंट डिजिट्स मध्ये थोडा मूव्ह केला मागे पुढे, तर त्याप्रमाणे ती पॉवर फॅक्टर बदलते. राईट. पुढचा प्रॉब्लेम घेऊ शकतो. कसं असतं बघा, कुठलेही फिजिक्स मधले जे प्रॉब्लेम्स असतात ना, यांना एक स्पेसिफिक आपल्याला गिवन काय आहे, त्याच्यावर कुठला फॉर्म्युला येईल हे कळलं की तो प्रॉब्लेम इझी होऊन जातो. Orbit of Earth around the Sun to be circular, it is actually slightly elliptical with radius, that is r is equal to 1.5 into 10⁻11 meter.
Find the mass of sun. Earth revolves around the sun is. Find the mass of sun. The earth revolves around the sun is. Means time period. That is 3.15 into 10 raised to 7 सेकंद. आता बघा इथे काय आपल्याला लक्षात येतं की इथेही मास ऑफ सनच विचारलेलं आहे. थोडासा JEE नीटमध्ये पुढे जाऊन जेव्हा तुम्ही जातात ना तर याच्यामध्ये काय असणार, तुमची थिंकिंग पॉवर सगळ्यात महत्त्वाची असते. तुम्ही काय त्याच्यात अभ्यास करतात त्या प्रॉब्लेमचा आणि त्याचा बिलकुल अंडरस्टँडिंग करून त्या फॉर्म्युल्यापर्यंत कसे पोहोचतात हे खूप सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून प्रॉब्लेम प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन फिजिक्स. अदरवाईज फिजिक्स तुम्हाला जमणं कठीण होऊन जातं. प्रॉब्लेमची प्रॅक्टिस विद्यार्थी करत नाही म्हणून ते प्रॉब्लेम्स येतात. राईट. आता इथे पण मास ऑफ सन होतं, मला फोर्स दिला होता, इझी फॉर्म्युला वापरून घेतला. इथे पण मास ऑफ सन काढायचंच आहे. जवळपास उत्तर तेच येणार. हे अप्रॉक्सिमेटली 2 into 10⁻30 किलोग्रॅम सांगितलं जातं. आता इथे रेडियस दिली आहे, परत अर्थचा सन भोवतीचा पिरियड दिलेला आहे अराउंड द सन सेकंदमध्ये. मग कसं जाणार. राईट. तर आम्ही शिकलोय की F इज इक्वल टू G मास ऑफ अर्थ, मास ऑफ सन आणि दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. F हा जो घ्यायचा आहे हा आम्हाला सेंट्रिपिटल फोर्समध्ये घ्यायचा. mv²/r. बघा आन्सरपर्यंत पोचायचंय. कसं पोचणार. मास ऑफ सन काढायचंय, मास ऑफ सन काढायचंय. आन्सरपर्यंत कसं पोचणार लक्षात घ्या. दॅट इज r/r². लक्षात आहे सगळ्यांना. म्हणजे इथं काय लक्षात, आता तुम्ही म्हणणार की हा सेंट्रिपिटल फोर्स सनचा नाही घेतला, अर्थचा घेतला. नाही, अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे जो काही अर्थ आणि सन मधला फोर्स लावतो त्याचं नेचर सेंट्रिपिटल फोर्स आहे. तो इन द फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे, पण नेचर त्याचा एक प्रकार सेंट्रिपिटल आहे, टुवर्ड सेंटर आहे. म्हणून अर्थ फिरते. राईट. अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये फिरते म्हणून अर्थचा फोर्स येणार. येते लक्षात. म्हणून मास ऑफ अर्थ इथून कॅन्सल होऊन जाईल. मग वेलॉसिटी इज इक्वल टू आम्हाला माहिती आहे सर्कम्फरन्स 2πr/t. हे पण माहिती आहे. मग इथे समजा आपण एक r कॅन्सल करून टाकलं तर इथे आपलं इक्वेशन काय येणार. v² इज इक्वल टू G मास ऑफ सन अपॉन r. मग v ची व्हॅल्यू टाका. इथे काय येणार 4πr² इज इक्वल टू G मास ऑफ सन अपॉन r. आपल्याला मास ऑफ सन काढायचं. मास ऑफ सन इज इक्वल टू काय येणार 4πr². हे इकडं मल्टिप्लाय होऊन जाईल, हा डिवाइड होऊन जाईल G_t². बघा 4 आहे, पायच्या व्हॅल्यू 3.14 टाकू शकतात, r ची व्हॅल्यू डिस्टन्स टाकू शकतात, t चा पिरियड तुम्हाला दिलाय ते टाकू शकतात, g ची व्हॅल्यू टाकू शकतात आणि मास ऑफ सन मीन्स 4 into 3.14 चा ब्रॅकेट स्क्वेअर 1.5 into 10⁻11 त्याचा क्यूब 6.67 into 10⁻11 आणि पिरियड 3.15 into 10⁻7 चा स्क्वेअर. And then you got the answer same, approximately 2 into 10⁻30 किलोग्रॅम. अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व करू शकतो. थोडंसं याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स करताना थोडा वेळ जाणार तुमचा गुणाकार भागाकार करण्यामध्ये. तुमच्या पुस्तकात एक सॉल्व करून प्रॉब्लेम करून दिलेला आहे, तो तुम्हाला समजून सांगतो, नीट लक्षात घ्या. महेंद्र आणि विराट असं काहीतरी उदाहरण दिलंय. दोघांचं वजन पण दिलंय 75-80 किलोग्रॅम. दोघं एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर आहेत. त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काहीतरी 40.02 असं काहीतरी येतो. पण त्यांनी असं म्हटलंय की महेंद्र जो बसलाय तो 0 व्हेलॉसिटीने बसलाय आणि फ्रिक्शनलेस बसलाय. जर तो विराटकडे अट्रॅक्ट होईल तर त्याची व्हेलॉसिटी काय असेल.
विराटकडे जर अट्रॅक्ट केलेली वेलॉसिटी काय असेल, तर वेलॉसिटी कशी काढणार, इनिशियल वेलॉसिटी 0 असेल, जेव्हा अट्रॅक्शन सुरू होईल तेव्हा त्याचं वेलॉसिटी पण सुरू होईल, आणि ते पण 1 सेकंदमध्ये जी वेलॉसिटी काय असेल. मग आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स घेतले, ज्यामध्ये v इज इक्वल टू यू प्लस एच. यू इनिशियल 0 आहे, ॲक्सलरेशन कसं काढणार, एफ इज इक्वल टू एम ए. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही काढलेला आहे, राईट. एफ इज इक्वल टू एम ए म्हणजे त्या ठिकाणी मास टाकायचं, मासची व्हॅल्यू टाकायची, बरोबर आहे, आणि ए काढायचा. ए काढला का व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी करायचं. असं म्हणजे बघा, लक्षात घ्या, प्रॉब्लेम्स करताना हा भाग नक्की लक्षात ठेवायचा की काय दिलंय, काय काढायचंय आणि कुठला फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे. समजलं? आलं लक्षात?